बघू शकता तिथून मांगीतुंगी 6 किलोमीटर आहे। तर आपण आता ताराबाद जवळून आलोय या रस्त्याने। तर आपण ताराबाद साखरे हवेने आलो आणि बघा आता इथं लेफ्ट टर्न घेतला इथून मध्ये 6 किलोमीटर आहे आणि बघू शकतात मांगीतुंगीचा पहिला गेट लागलेला आहे हा। त्या गेटमधून आपण आता एंट्री करू। तर चला आपण आता जाऊ यात्रेमध्ये। तर बघू शकतात मंडळी समोरच डोंगर आहे आता मांगीतुंगीचा आणि बघू शकतात कशी यात्रा भरलेली बघू शकतात। तर अजून बरंच लांब आहे पण इथूनच यात्रा सुरू झालेली आहे। अजून तर काही एवढी फुल नाही भरलेली आता यात्रा, अजून थोडी कमीच आहे। आता वाजलाय 1 वाजलाय। तर बघा या साईडला असे मोठे मोठे पाळणे आहे। तर बघा इथं आपल्याला आता हे वन्य प्राण्यांचा बोर्ड लागलेला आहे आणि या साईडला जायचं आता आपल्याला मांगीतुंगी रस्ता। तर मंडळी बघू शकतात आपण आता पोहोचलोय मांगीतुंगी पायथ्याशी। तर इथं आपण गाडी पार्किंग करू आणि मग इथं डोंगर चढायला सुरुवात करू। हा बघा हा समोरचा डोंगर आहे, गाडी पाहिली पार्किंग करू आपण। तर आपण आता गाडी पार्किंग केली आहे, मामा इथेच थांबणार आहे आणि आपण आता जाणार आहे वरती। बघू शकतात समोर मांगीतुंगीचा डोंगर आहे, तिथं मस्त असे नारळ विकायला आहे बघू शकतात। प्रसाद आहे, नारळ प्रसाद आहे। चला मामा येतो आम्ही, हा जाऊन येतो आम्ही वरती। तर चला आता निघालोय आपण। हे बघा आपले सगळे माणसं निघाले, सोनी पण आहे आपल्यासोबत। तर बघा इथं नारळ विकायला आहे, नारळ घ्यायचं का? इथं हा गेट आहे आपला। तर चला आपण आता या गेटमधून जाऊ। नमस्कार मंडळी, मी सुरेश पवार, आपल्या सुरेश पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी आपण आज आलेलो आहे मांगीतुंगी। तर मांगीतुंगी फिरायला आलो आहे। हा आहे पाठीमागं माझ्या मांगीतुंगीचा पहिला गेट, जिथून आपण सुरुवात करतो चढायला। पाठीमागं बघू शकता पायऱ्या आहे, इथून चढायला सुरुवात करतो आपण। तर आपण आता नारळ आणि थोडा प्रसाद घेतलेला आहे बघू शकतो। हे बघा या भाऊंकडनं घेतलं आहे आता आणि चला आपण आता जाऊ इकडच्या दिशेने। तर चला आता मंडळी वाजले 1:30 वाजलेलं आहे आणि आम्ही आता चढायला सुरुवात केली। इथं मुख्य कार्यालय आहे बघू शकतात, काही अडचण आली तर काही इथं विचारून घेऊ शकतात। तर चला अशी कमान आहे। तर आपण आता या कमानीमध्ये एंट्री करतोय। तर चला दादा बसलेली इथं सिक्युरिटी। तर चला तर बघा आपण चढायला सुरुवात केली आता। बघा आराध्या आणि तेजस्वी कशा पळत पळत चढताय पायऱ्या बघा। लागलं का दम लागला? दम लागतोय का? लागतोय अजून तर काहीच नाही, थोडंसं चढलं आता। तर इथं थोडंसं वरती आल्यानंतर बघा इथे काकांकडे इथं काकडी वगैरे, काकडी खायची असेल तर काकडी खाऊ शकतात आणि इथं थोडंसं तुम्ही बसू शकतात, थोडा आराम करू शकतात। त्याच्यानंतर परत सुरू करू शकता तुम्ही चढायला। अशा पद्धतीने इथं बनवलेलं आहे आणि अजून भरपूर वरती जायचं आहे बघू शकतात। तर चला आता पटापट आपण वरती जाऊ। तर बघा आपल्या समोर भूषण दम लागला का? दम लागला भूषणला पण। ते बघा आराध्या कशी पटापट चढते बघा वरती। तेजस्वी आराध्या 1 नंबरलाच आहे बघा। पायऱ्या कशा एकदम अंगावर आहे, एकदम असं एकदम जागेवरच आहे वरती बघू शकतात। त्याच्यामुळे थोडा दम लागतोय। तर चला पटापट चढू आता आपण।
तर मंडळी आपण निम्म्या भागात आलो आहे आता. बघा समोर आपल्याला ती मूर्ती दिसते. आपल्याला मूर्तीपर्यंत जायचं आहे आता आणि त्याच्यानंतर मग तिथून वापस येऊन मग वरती जायचं. तर मंडळी आपण आता निम्म्या भागापर्यंत आलो आहे आणि बघू शकतात आता इथून आपल्याला जायचं आहे त्या मूर्तीच्या दिशेने जायचं. आता बघू शकता तिथे गेट आहे हे बघा. अशा पद्धतीने गेट आहे इथं. तर आपण आता इकडनं खालच्या बाजूने आपण वरती आलो ना की तर लगेच डाव्यात आला हा गेट लागतो निम्म्या भागात आल्यावर. आणि त्याच्यानंतर परत इथून पुढं जायचं म्हणजे जे वरती डोंगर आहे ना त्याच्यावर जायला आपल्याला. तर आपण नंतर जाऊ इकडं, पहिले इकडे जाऊन येऊ. तर चला. आराध्या जाऊन आली मध्ये ना. तर मंडळी आपण जिथं पार्किंग गाडी केली तिथून तर इथपर्यंत म्हणजे हे निम्मा भाग आहे इथं. तर तिथून ते इथपर्यंत 1500 पायऱ्या आहे आणि इथून आता पुढं अजून म्हणजे टोटल इथून जर पुढं गेलं इथपर्यंत 1500 पायऱ्या आहे इकडं जाण्यासाठी मूर्तीकडं. आणि इथून पुढं म्हणजे टोटल पायऱ्या आहे 3500 पायऱ्या आहे. तर चला आपण आता इकडनं जाऊन येऊ. तर चला ठिकठिकाणी असं लिंबू पाणी काकडी भेटणार तुम्हाला एनर्जी वाढवण्यासाठी. दम लागला तर थोडंसं थांबून. आणि बघा इथं आपले सगळे मंडळी बसलेली बघा, सगळ्यांना दम लागलेला आहे. तर चला आताशी 1500 पायऱ्या चढले अजून बाकी आहे 2000 बाकी आहे म्हणजे 3500 पायऱ्या आपल्या पूर्ण चढायचे आपल्याला. तर चला. तर चाललो आता. मस्त बनवलेलं बघू शकता तिथं वरती. छान सावलीसाठी बनवलेलं आहे वरतून म्हणजे ऊन नाही लागणार आणि छान असा रस्ता आहे बघू शकता. छान असं एकदम गार वाटतंय. तर मंडळी आपण आता इथपर्यंत आलो आहे बघू शकतात. आता याच्यावरतून वरती चढायचं आहे आणि मूर्तीजवळ जाऊ. बघा या अशा पद्धतीने आहे. इकडनं आलो आपण आणि अशी गाडी पण येते बघा. पिकअप गाडी आहे, पिकअप टेम्पो आहे. या गाडीमध्ये पण बसून येऊ शकतो आपण खालून. तर बघा इथपर्यंत येतात त्या गाड्या. अशा पद्धतीने गाडी येते वरपर्यंत बघू शकता. त्यांच्याच गाड्या आहे. अशा सीट आहे बघा मस्त येतात बसून यायचं. हे बघा आता ही गाडी आली. तर या साईडने गाडी येते वरती. किती तिकीट आहे याचं? किती तिकीट आहे याचं? 100 रुपीज़. हाँ तर बघू शकतात. जाने आने का कि एक ही साइड? ऊपर आने का ये 100 रुपये. ऊपर आने का 100 रुपये, जाने का 100 रुपये. हां ओके. तर बघू शकतात मंडळी पिकअपमध्ये जर म्हणजे पिकअप टेम्पोमध्ये जर यायचं असेल तर या साईडने रस्ता आहे. तर 100 रुपये एका व्यक्तीचे. 100 रुपये एका व्यक्तीचे. तर त्याच्यात आपण येऊ शकतो 100मध्ये आणि जाताना पण 100 रुपये द्यायचे म्हणजे असे 200 रुपये लागते तुम्हाला वरती यायला आणि जायला. अशा पद्धतीने आहे ही पण सुविधा इथपर्यंत निम्म्या भागापर्यंत. तर आपण चला तर वरती जाऊ. तर बघू शकतात मंडळी इथं लिफ्ट आहे चालू आहे लिफ्ट बघू शकतो खाली येते. तर बघू बरं आपण लिफ्टने जाऊ. बघा लिफ्ट चालू आहे पण कोणाला एंट्री आहे फक्त? नहीं एंट्री सबको थी पर गर्दी ज़्यादा है ना पैदल वाली. हाँ हाँ लगे टूट. 1-2 आदमी नहीं जा सकता इसमें. 2 आदमी भी नहीं जा सकते. नहीं जा रहे हैं वो कूपन वाले जा रहे हैं. हां तर बघा इथं कूपन घेऊनच मग जायला लागतं पण लिफ्ट चालू आहे बघू शकतात. तर चला आपण सीडीनेच जाऊ. तर चला बघा आले वापस आले बघा. चला सर. हां तर चला इथं हे मित्र पण आहे टाका ना यूट्यूब. तर आपण आता आलो टॉपवर वरती आलो बघू शकतो अशा पद्धतीने. आणि खूप अशी मोठी 108 फूट उंचीची मूर्ती बघू शकता. बघा समोर किती मोठी बघू शकता. आणि इथं आपले माणसं बसलेले बघू शकता. हे बघा पुढे जायला काही एंट्री नाही वाटतं.
तर मंडळी बघू शकतात किती मोठी अशी मूर्ती आहे. भगवान ऋषभ 108 फूट उंचीची मूर्ती आहे आणि पूर्ण अशी दगडांमध्ये असे कोरून आणि बनवलेली आहे. बघू शकता बघा इकडे कसं कोरलेलं आहे आणि बघा हा नजारा किती गर्दी आहे. बघू शकता वरती तो बाटली चोरून नेली बघा. बघा बघा पाणी प्यायला. हे बघा इकडे किती छोटंसं पिल्लू आहे बघू शकतात. ते बघा आता पाणी पित आहे. छोटे छोटे माकडं बरेच आहेत. हां बॉटल फोडून टाकले. बॉटल फोडून आणि पाणी पिलं बघा. तर आपण आता आलो इथं. हे बघा इथं कमान लागलेली आहे. कमानपर्यंत आलेली आहे बघू शकता. कमान दगडाची कमान आहे. आता इथं पण 2 रस्ते आहे. एक मांगीवर जातो आणि एक तुंगीवर जातो. हे बघा इकडं जो हात होतो हा मांगीवर जातो आणि इकडनं जातो तो तुंगीवर जातो. 2 प्रकारचे. तर बघू आता आपण इकडे जायचं की इकडे जायचं बघू आपण आता. बघा अशी दगडाची कमान आहे. तिथून आपण आलो वरती. तर मंडळी आपण आता लिंबू सरबत घेतोय कारण खूपच दम लागलेला आहे. तर सगळ्यांना आता लिंबू सरबत प्यायचं आहे. बघू शकतात हे बघा बसले आता थोडेसे खूपच वरती आलो बघू शकतात. तर आपण आता लिंबू सरबत पिऊ. हे बघा तर अशा पद्धतीने आपलं लिंबू सरबत तयार झालं बघू शकतो. तर बघा सोनी पिते आता पहिला गल्लास. कसं आहे सांगायला आता ते आपल्याला लिंबू सरबत कसं आहे. मस्त बनवलं आहे बघा मावशीने. छान पद्धतीने बनवलं आहे. सगळे घेत आहेत. छान आहे. तर चला आता एवढं आपण लिंबू सरबत पिऊ आणि जाऊ पुढं. मांगीच्या कोपऱ्यावरच आहे इथं. तर या मावशींकडनं मस्तपैकी याचं छान पद्धतीने लिंबू सरबत प्या आणि चढायला सुरुवात करा आहे ना. तर आपण आता मांगीला चाललो पहिले. तर चला पहिले मांगीवर जाऊ मग तुंगीकडे जाऊ. हे बघा इथं आम्ही सरबत वगैरे पिलं आहे. तर चला बघू शकता. इकडे पूर्ण धुक्का आलेला आहे. आता मांगीवर पूर्ण धुक्का आलेलं आहे बघा. तिथं जायचं आपल्याला वरती बघा. सगळे वरती जाऊन तर बघा सगळे इथं थांबून घेतले यांनी कारण समोर माकडे हे बघा. एक झाडावर आहे आणि बघा दोघं तिथं बसलेले बघा. माकडे आता इथं हे घाबरून गेले थांबले आता. तर चला आपण जाऊ पुढं आता. बघा मंडळी खालचा नजारा एकच नंबर बघा. आराध्य म्हणते किती थंडी वाजते. वा वा किती छान आहे बघा वरती एकच नंबर. मग आले नाही काय. तर बघा आराध्य म्हणते मस्त थंडी वाजते ना आणि सगळं धुकं आलेलं बघा. आता छान डोंगर दिसला समोरचा. तर इकडनं जायचं का. इकडनं जायचं काका.
गोल राऊंड आहे का? तर चला आता आपण इकडनं राऊंड मारून येऊ. हे बघा इथं असे छोटे छोटे टाका बनलेले बघू शकतात. छान अशा मूर्त्या बनवलेल्या इथं बघू शकतात. आणि खूप गार वातावरण झालं आणि बघा खाली काही दिसत नाही आहे. पूर्ण दुःख झालेलं आहे. आम्ही आता आलो तर सगळं दुःख झालेलं आहे. बघा इथं नाव टाकलेलं आहे दिगंबर जैन गुफा मंगिरी. बघा इथं पण मूर्ती आहे छान अशी दिगंबर जैन गुफा आहे बघू शकतो. इथं पण आहे पण त्याला लॉक लावलेलं आहे. खूप छान असं बनवलेलं आहे बघू शकतो. इकडे कडेने जायचं आहे आपल्याला. बघा बघा अशी तर आपण आता इथं नारळ फोडलेलं आहे बघू शकतात. इथे एक छोटा टाका बनलेला आहे. चला आपण आता एक राऊंड मार. बघा इथं कसं काय रे. तर चला आपण आता छान पद्धतीने इकडे फिरून आलो आहे राऊंड मारून आलो आहे. तर चला आता तुंगीवर जाऊ आपण आता. तर आपण मांगेवरून फिरून आलो आहे बघू शकतात. तर आपण आता तुंगीला चाललो आहे या साईडला. पण पूर्ण धुकं आहे. बघू आता कशा पद्धतीने दिसेल बघू आता तिकडं. कारण काही दिसणार नाही आता. जवळून जेवढं दिसेल तेवढं आपण बघू. तर चला जाऊ आता तुंगीला. तर आता हा तुंगीचा रस्ता आहे बघू शकतात. आणि सगळी गर्दी कमी झालेली आहे. खूप गर्दी होती तेव्हा तुम्ही बघितलं असेल. आम्ही वरती चढत होतो तेव्हा. पण पूर्ण गर्दी कमी झालेली आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे 5. तर अजून तर वरतीच आम्हाला 5 वाजले. तर आपण आता तिकडे चाललो आहे. आणि 5 वाजता पूर्ण धुका आल्यामुळं म्हणजे काहीच दिसत नाही एवढं व्यवस्थित. पण जेवढं समोर दिसतंय तेवढं आपण दाखवू आता. तुंगीच्या समोर पायऱ्या दिसत आहेत आता आपल्याला. तर बघा
त्या जागेवरच पायऱ्या बघू शकतात. तर हे बघा इथं लागल्या पायऱ्या बघा कसं दिसतं, एकदम जागेवर दिसतं. दोन्ही बाजूला ढग आणि फक्त मध्ये रस्ता. असं वाटतंय हा रस्ता त्याचा स्वर्गात चाललेला आहे. तसा रस्ता हा स्वर्गात चाललेला आहे. वरती काहीच दिसत नाहीये, फक्त वरती ढग दिसत आहेत बघू शकतात. आजूबाजूला ढग आहे. खूपच सुंदर वातावरण झालेलं आहे आता धुक्याचं, पण आजूबाजूला काही जास्त दिसत नाहीये. फक्त आपल्याला एवढे पायऱ्याच दिसत आहेत समोर बघू शकतात. पाठीमागं बघा किती भारी दिसतंय ना. पायऱ्या बघा किती छान दिसतंय. असं वाटतंय ढगात आलोय पूर्ण. एवढा रस्ता दिसतोय फक्त. विमान जायचं काही कामच नाही. हा इथूनच यायचं. आणि बघा इथे आमचा व्हिडिओ फोटो फोटोशॉप चालू आहे बघा. फोटो काढतात बघा. तर बघा आता इथं अजून थोडासा चढाव आहे. इथं आम्हाला वाटलं संपलं, इथंच इथपर्यंत आलं तर आम्हाला वाटलं संपलं. इथून परत आहे चढ. काय तेजस्वी खाल्लं ना? इकडे बरीच गर्दी. तिकडे आपण तेव्हा तिकडे गेलो होतो, तिकडे नव्हती. इकडे बऱ्यापैकी गर्दी. सर्व वापस येऊ राहिले आता. तर चला आपण पण जाऊ. तर बघा मंडळी या पायऱ्या बघा, सगळ्यांना दम लागली बघा. खालचा नजारा बघा. तर बघा आता पायल बोलते म्हणजे दोडप किल्ला चांगला होता चढायला की मांगीतुंगी? दोघं पण छान होते, पण मांगीतुंगी जास्त छान आहे. हा बघा. तर अवश्य तुम्ही मांगीतुंगीला या. पायलने सांगितलं आता की खूप सुंदर आहे पण मांगीतुंगी. आराध्याला तर दमच लागत नाही काय आराध्या? हा छोटा बोल आहे पप्पा. कंप्लीट. तर मंडळी शेवटवरती आलोय. मग आलो आता वरती, त्याला फिरूनच येऊ म्हटलं. ते बघा किती मस्त इथं डोंगर आहे हा. आणि बघू शकता तिकडे बघा समोर भूषण आहे. भूषण फोटो काढतोय माझा. तर चला तर आता इकडे फोटोशॉप चालला आहे तिघींचा बघा. सोनी पण सेल्फी काढते आता. तर चला आपण चला आता पुढं जाऊ आता या रस्त्याने आणि इकडनं वापस येऊ. चला. वापस चढायचं. हो बघू शकतात. छान अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत बघू शकतात. खूप चलो छोटासाच राऊंड आहे हा. चल ना पटपट चल. बघा इकडं पण मूर्त्या बनवलेल्या आहे बघू शकता तिथे पण. तर बघा आपण पूर्ण राऊंड मारलेला आहे आता. तर मंडळी छोटासा राऊंड होता बघा. आपण परत त्या ठिकाणी आलो जिथून आपण सुरुवात केली होती तिथं पोहोचलो आता बघा. तर आपलं आता मांगी आणि तुंगी दोघं बघून झालेले. तर आपण आता वापस चाललो आता खाली उतरतोय. तर बघू शकतो. तर चला आता उतरतो आता आम्ही. आणि मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.